नमस्कार लाडक्या बहिणींनो. एखाद्या बहिणीचा भाऊ साधा नगरसेवक असो किंवा सरपंच असो, त्या बाईला कुठलीच अडचण येत नाही. पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे असे दुर्दैव आहे, त्यांचा एक भाऊ मुख्यमंत्री आहे, एक भाऊ उपमुख्यमंत्री आहे, तरी पण त्यांचे येणारे हक्काचे मानधन याच्यावर शासनाने गदा आणलेली आहे. तर ही गदा कशी आलेली आहे? बऱ्याच लाडक्या बहिणींचे यादीतून नावं वगळण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये कुठलाही पाठपुरावा न करता फक्त केवायसी करता आली नाही म्हणून लाडक्या बहिणींचे अनुदानाचे पैसे बंद केलेले आहेत. याच्या विरोधात आपण मागच्या वेळेस आवाज उठवला होता. यांनी केवायसी परत चालू केली, पण बऱ्याच लाडक्या बहिणींचे नावच यादीतून गायब आहेत. आता याच्यावर नक्की तोडगा काय? तर माननीय अदिती तटकरे यांना माझी नम्र विनंती अशी आहे की या बहिणींचे जे बंद झालेले पैसे आहेत, यांनी तुम्हाला मतदान करून भरघोस मतांनी आजपर्यंत कधीही न निवडून, एवढे मतदान न केलेल्या बहिणींनी तुम्हाला मतदान करून निवडून दिले. तुम्ही त्यांना मानधन 1500 रुपये मानधन ठरवलेले आहे, ते 1500 रुपये मानधन तुम्ही बंद केलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे सर्वे न करता फक्त केवायसी करता आली नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींना केवायसी येत नाही किंवा त्यांनी दुसऱ्याकडून करून घेतली, त्यांना केवायसी चुकीची केली म्हणून पैसे बंद करणे हे शासनाचे धोरण चुकीचे आहे. तरी शासनाला अशी माझी विनंती आहे की लवकरात लवकर या लाडक्या बहिणींचे पैसे चालू करून द्यावे. मागच्या वेळेस आपण सर्वांनी आवाज उठवला होता, यांनी केवायसी परत चालू केली. तसेच आता यावेळेस सर्वे करून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेत ते लवकरात लवकर चालू करावे अशी माझी सरकारला विनंती आहे. तरी पण सगळ्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, म्हणजे शासनापर्यंत पोहोचेल. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.